पॅलेटगनच्या वापराविरोधात राहुल गांधींच्या आंदोलनानंतर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। दिल्लीतल्या संसद मार्ग पोलीस ठाण्यात दुपारी 1 वाजल्यापासून राहुल गांधींनी ठिय्या आंदोलन केलं। पॅलेटगन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। राहुल गांधींच्या ठिय्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर पोलिसांनी राहुल गांधींची मागणी मान्य केली आहे। आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे पॅलेटगनच्या वापरावरून राहुल गांधी विरुद्ध केंद्र सरकार असा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। से हमें बताया जा रहा है कि देखिए ऊपर से ऑर्डर आया, एफआईआर नहीं हो सकता है। सिंपल सी बात है, जब तक एफआईआर नहीं। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, प्रक्रिया कुठवर आलेली आहे? सध्या काय या ठिकाणी चित्र दिसतंय? दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या कार्यालयामध्ये सध्या राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि साहिल लोचा ज्याच्यावरती पॅलेट गनचा वापर जंतर मंतरवरती झालेल्या संसद मार्च दरम्यान पोलिसांकडनं हा पॅलेट गनचा मारा करण्यात आला होता असा दावा केला जातोय। तो देखील त्याच्या कुटुंबासह या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला आहे आणि त्यांच्या या संदर्भामध्ये कार्यालयामध्ये जी एफआयआर आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा जो आहे तो दाखल केला जात आहे। मात्र आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे किती वेळ लागेल आणि राहुल गांधी कधी बाहेर येतील, प्रियांका गांधी कधी बाहेर येतात हे पाहणं महत्वाचं आहे। या प्रक्रियेमध्ये गुन्ह्याचं स्वरूप काय असेल, कलम जे आहेत, कलम कोणते लावले जातात हे सध्या पाहिलं जात आहे आणि या सगळ्याच्या नंतर राहुल गांधी बाहेर येऊन माध्यमांशी बोलतील। साधारण सकाळीच आपल्याला माहिती आहे 11च्या दरम्यान राहुल गांधी जे आहे सुरुवातीला दिल्लीच्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला गेले होते आणि मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची विनंती राहुल गांधी यांनी केली। तिथल्या पोलिसांनी त्यांना संसद मार्ग पोलीस स्टेशनला डीसीपी झोनला जाण्याची विनंती केली। त्यानंतर राहुल गांधी हे तात्काळ मंदिर मार्ग वरून संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले। संसद मार्ग पोलीस स्टेशनला राहुल गांधी पोहोचल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला। या अगोदर 14 ऑगस्टला देखील या ठिकाणी साहिल आणि त्याच्या वकिलांनी गुन्ह्यासंदर्भात तक्रार दिली होती। 17 ऑगस्टला त्याने ईमेल वरून लेखी पुन्हा एकदा विचारणा केली, मात्र या संदर्भामध्ये कोणताही प्रतिक्रिया नाही आली। त्यानंतर राहुल गांधी यांनी तात्काळ या संदर्भामध्ये सकाळी 11 वाजता या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली। 11:15च्या दरम्यान ते राजधानी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनकडे रवाना झाले आणि साधारण 12:30च्या दरम्यान ते या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। तेव्हापासून आतापर्यंत राहुल गांधी साधारण 5.5 ते 6 तासापासून या संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आहेत। गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी धरणं आंदोलन केलं। त्या धरणे आंदोलनामध्ये प्रियांका गांधी देखील त्यांच्या सोबत होत्या आणि अखेर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये वेगळा गुन्हा दाखल करून घेण्यास तयारी दर्शवलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या सूचनेनंतर एक 5 सदस्यीय समिती चौकशी करत आहे। त्याचबरोबर दिल्ली पोलिसांचा देखील तपास या प्रकरणामध्ये सुरू आहे आणि या एकत्रित तपासात दरम्यान राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की साहिल प्रकरणामध्ये जे पॅलेट गनचा वापर करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये वेगळा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी राहुल गांधी यांचं हे आंदोलन सुरू होतं। पोलिसांचं म्हणणं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे। आता या सगळ्या संदर्भामध्ये वेगळा गुन्हा दाखल करण्याची गरज नाही असं पोलिसांचं म्हणणं होतं। मात्र साहिलवरती ज्या पॅलेट गनचा वापर करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीने पॅलेट गनचा वापर करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करून द्या या अशी विनंती राहुल गांधी यांनी केली। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना पुन्हा एकदा दाखवून द्यायचे की विद्यार्थ्यांवरती सरकारने कशा पद्धतीने अन्याय केला, अत्याचार केला, पॅलेट गनचा वापर केला हे देशासमोर मांडायचं म्हणून त्यांनी आणि उद्याचा आणखीन एक मोठं व्यासपीठ त्यांच्या समोर आहे। छात्रों की गूंज जो त्यांचा कार्यक्रम होतोय पुण्यामध्ये। शिवाजी, अपडेट घेत राहू दिल्लीमध्ये काय होतंय त्या संदर्भातले। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। अंदर से हमें बताया जा रहा है कि देखिए ऊपर से ऑर्डर आया, एफआईआर नहीं हो सकता है। सिंपल सी बात है, जब तक एफआईआर नहीं होगा तब तक हम यहां से नहीं हिलने वाले हैं। एफआईआर, डीडीआर और जो इन्वेस्टिगेटिव ऑफिसर है उसका आप नाम हमें बता दीजिए, हम चले जाएंगे। हम सिर्फ इस परिवार के लिए न्याय मांग रहे हैं और हमें बताया जा रहा है
कि हिंदुस्तान में युवा पर गोली चलाई जा सकती है, दिखाइए, यहां दिखाइए, युवा पे गोली चलाई जा सकती है, मगर आंख दिखाइए, गोली चलाई जा सकती है, मगर इस देश में अमित शाह की होम मिनिस्ट्री, दिल्ली पुलिस के लोग न्याय नहीं दिलवाने देंगे। राहुल गांधींचं आंदोलन न विद्यार्थ्यांसाठी न न्यायासाठी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींवरती निशाणा साधलेला आहे। पूरा देश एक बार फिर से राहुल गांधी की उस सस्ती और ध्यान भटकाने वाली राजनीति का गवाह बन रही है, जिसका प्रदर्शन उन्होंने आज संसद मार्ग थाने के बाहर जो किया वो सबने देखा है। राहुल गांधी जी का आज का यह धरना न तो छात्रों के लिए है और न ही न्याय के लिए है। यह कांग्रेस पार्टी की राजनीतिक हताशा का प्रतीक है।